लेकिन एक सवाल आ रहा साला पेड़ ऊपर कैसे? अब हा मी बोलत होतो, हा जो दरवाजा आहे ना, हा पण एक फोर्टचा भाग आहे. याची पण काहीतरी कहाणी. असे व्हिडिओ बघून नाही समजणार तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ बघून, आमचे व्हिडिओ बघून तुम्हाला इकडे यावं लागेल. बड़ी बड़ी बातें, वड़ा पाव खाते. ए चेस वड़ा पाव. टेस्ट में बेस्ट पोले वड़ा पाव. सातखानी बुरुज इसका क्या है? पण ते काय या घाटाचं नाव काय रे? हाँ अबे मालूम नहीं बोलना तू. यार मैं छुपाने का बात कर रहा हूँ, तू बताने का बात कर रहा है. आलू ले लो, ले लो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही व्हिडिओ लाईक करताना तुम्हाला आवडत असेल तर ते व्हिडिओ बनवायला अजून मजा येते. सो प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता मी आहे वाशी नाक्यावर. समीर सोबत आहे, म्हणजे तो आणि मी दोघेच चाललो. तर राईड आपली असणार आहे, राईड नाही ड्राईव्ह आहे. राईडला थोडा वेट आहे कारण ती एक सरप्राईज आहे. एक प्लॅन करायचं आहे म्हणून एका राईडला झालो. तो मुरुडला झालो. तर मुरुडला जाता येता आपण रेवदंडा फोर्ट पण करणार आहोत आणि ते बघून नंतर मग आपण मुरुडला जाऊ. तो हा व्लॉग आपण रेवदंडापर्यंत करू. रेवदंडा आहे इथून काहीतरी 55 किलोमीटर रेवदंडा आहे आणि मुरुड आहे काहीतरी 100 किलोमीटर पकडून घ्या ट्रेनवर. तो असा काहीतरी आमचा प्रवास होणार आहे. म्हणजे जाऊन 100 येऊन 100 असे 200 किलोमीटर आमचे होणार आहेत. तो व्हेरी एक्सायटेड. रायडर्स लोक जातात. आम्हाला पण राईड करायची खूप इच्छा झालेली आहे. बट ही राईड आपली कारने होणार आहे. त्याचं एक कारण आहे, ते मी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर सांगतो. तर सध्या 8:30 वाजलेत आणि सध्या इथून निघतो, उशीर झाला आहे आणि बोलूया आता आपण जातो आता. तर मित्रांनो, निघालो होता आम्ही पेनवरून, म्हणजे वाशी नाक्यावरून. समीरच्या इथून समीरला पिक केला आणि निघालो. बघितलंच तुम्ही रॉकमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण रेवदंडा बीचला जाणार. तो बीच एक्सप्लोर करणार आणि देन आपण मुरुडकडे रवाना होणार. सो आता बघू. जाता निघता वाजले 9. थोडा उशीर झाला, थोडासा काम आलेला, फोन आलेले, हे ते सगळे चालू होते कामावरनं. बट झालं आहे, आता निघालो आहे. आणि थोडासा आता उन्हाची कडकडाट लागायला लागलेली. हां, सो थोडा लवकर जायचा प्रयत्न करणार होतो. 7 वाजता 2 घंटा लेट आहे, 2 घंटा. तर हा आहे मुंबई गोवा हायवे. सो आता आपण लेफ्ट घेणार आहोत आणि अलिबाग रोडला जाणार आहोत, कारण आपण चालवतो अलिबागवरून. येताना बघू, येताना विचार आहे की आपण मेन हायवेला लागू. त्या रस्त्याने कधी आलो नाही. मुरुड इथे लिहिलं आहे लेफ्ट, वडखल लेफ्ट आणि अलिबाग लेफ्ट. तर तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. सरळ गेले तर मग तुम्हाला पुढे जाऊन परत JSW कंपनीच्या इथून वापस जाके आना पडेगा. तर हा इथे तुम्हाला राईट घ्यायचा. लेफ्टला गेले तर तुम्ही वडखलला जाल, राईटला आहे तुमचा अलिबाग, मुरुड, काशीद बीच, रेवदंडा बीच, असे सगळे अलिबाग बिलबाग बीच आहेत. आणि आपण राईट घेऊनच चाललो आहे अलिबाग रस्त्याला, कारण मुरुडला जायला पण हाच रस्ता बेटर आहे. इकडनं तो सरळ गेले रस्ता मेन हायवे तिकडनं पण आहे. कुठून? मानगाववरनं आहे ना मुरुडला, रोह्यावरनं ना? हां, रोह्यावरनं. सो हे वी गो फायनली. फ्यूल रिफ्यूल केलेलं आहे, तरी पण रिफ्यूल दाखवते 410 रुपये करायला. 410. तर हा जो रस्ता आहे अलिबागपर्यंत माहिती आहे मला, कारण आम्ही 2-3 फेऱ्या झालेल्या आहेत आता रिसेंटली. बट त्याच्या पुढचा जो काशीदकडे जाणारा रस्ता आहे त्याची कंडिशन काय आहे ती माहिती नाही. कार्ले खिंडीपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे ती खिंड पुढे आहे थोडीशी, पण एरिया तोच आहे. आणि इथे काही दिवसापूर्वी एक वार्ताहर चाललेली होती भूतांचे विषय. सो आता ते कितपर्यंत खरे आहेत काय आपल्याला माहिती नाही, बट असतील, माहिती नाही. तर हा जो रस्ता राईटला चाललाय तो मांडवा, रेवस त्या साईडला जातो आणि हा वरती तो अलिबागला जातोय.
सो आपल्याला आता तरी रेवदंड्याला जाताना सरळ जायचं आहे तुम्हाला अलिबाग रोड घेऊन. आणि हा जो आहे तो घाट आहे. या घाटाचं नाव काय रे? भूल गया. हाँ भूल गया. अरे मालूम नहीं बोलना तू. अरे ऐसी पुरानी बातों पे मिट्टी डालो यार. मैं छुपाने का बात कर रहा हूँ, तू बताने का बात कर रहा है. तो नहीं मालूम ना. किसी को मालूम है तो कमेंट करके जरूर बताना. आपको पता नहीं है तो क्या बोलने. काय जमीन कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. हाँ बस. कारण नेक्स्ट टाइम आम्हाला सांगायला होईल. आम्ही पण बरेच वेळा इथून गेलो. बरेच वेळा म्हणजे काय भाई नेहमीच आहे अलिबाग. पात्रुदेवी मंदिर. तो इथली पण एक गोष्ट आहे कारण हा जो घाट एरिया आहे इथे जो स्पॉट आहे मंदिराचा तिथे खूप ॲक्सिडेंट व्हायचे. आणि जेव्हापासून तो मंदिर बांधलं तेव्हापासून ॲक्सिडेंट्स कमी व्हायला लागले अशी मान्यता आहे. आता त्या ठिकाणी आलो आहे जिथं हा सेंटर पॉईंट आहे. राईटला तुम्हाला मांडवा, लेफ्टला तुम्हाला आपल्याला जायचं आहे तो रोड आहे काशीद मुरुड. आणि सरळ जो होता तो होता अलिबाग रोड. तर लेफ्ट घेऊन आता आपण चाललो तर काशीद मुरुड रोडला. प्लस आपला त्याच्यात रेवदंडा पण येणार आहे. नागाव, काशीद सगळे बीच जे आहेत ना इकडचे ते या साईडलाच आहे. सो तुम्हाला इथूनच जायचं आहे. पुढे तुम्ही जाऊ शकता अलिबाग सिटीमधून स्ट्रेट रोड जो होता तिकडे जाऊन तुम्ही पुढे जाऊ शकताय. बट ते सगळं एकटिक काम होतं त्यामुळे हा बायपास दिलाय तुम्हाला. घ्या आनंद आणि जा मजा करा. पुढे येऊन हा एक टर्न आहे. इकडे जो सरळ रस्ता आहे तो रोहायचा आहे आणि इकडे आपल्याला राईटला जायचं आहे काशीद मुरुड रेवदंडा घेऊन. सो हा रस्त्याला गाडी चालवायचा मजा येईल. रस्ता चांगला दिसतोय कारण आहे रस्ता चांगला म्हणून चांगला दिसतोय. अब मजा आहे ना भिडू. आणि इकडे पण एक कोणती तरी रिव्हर आहे. कोणती आहे ते आपल्याला नाव माहिती नाही. बट हाय हॅलो डॅटी पेलो. अक्षी गावापर्यंत आलेलो आहोत आणि अक्षी बीचवरचा जो मी व्हिडिओ बनवलाय तो पण खूप सुंदर आहे, मस्त आहे आणि मजा येईल तुम्हाला. इथे जे पक्षी वगैरे आहेत ना फ्लेमिंगो ना बोलतात त्याला, तर हा इथून रस्ता आहे अक्षीला जायला. जाऊ शकताय. आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल इकडे वरती. सो बघा तो पण व्हिडिओ मजा येईल. पण पहिला हा व्हिडिओ बघा त्याच्यानंतर तिकडे जा. आणि तसंही आपल्या व्हिडिओमध्ये हल्ली ड्रोन शॉट येतोच त्यामुळे ती एक मजा वेगळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा रोड तो गेलाय लेफ्टला राईटला तो नागाव रोड आहे. आणि मंदिर बघा यार खूप सुंदर. श्री मुखरी गणपती देवस्थान चौकी मुखरी. कोकणात आपल्या वातावरण असं असतं माणसाला प्रेम होतो. कोकणाशी प्रेम काही लोकांना माहिती नाही ना. ते असे व्हिडिओ बघून नाही समजणार तुम्हाला. त्यासाठी व्हिडिओ बघून आमचे व्हिडिओ बघून तुम्हाला इकडे यावं लागेल. तो स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ते नाही केलं. ते जेवढी आमची लडाखला जायची इच्छा होत नाही ना तेवढी आमची इकडे यायला इच्छा होते. बजेट कमी आहे ना. अरे इधर था गाडी तिथे पार्क आहे आणि इथे आपण वडापाव खायला. हा लावा. ती नको गोड आहे का? गोड नको. हां सुकी फक्त सुकी चटणी. बड़ी बड़ी बातें वड़ा पाव खाते. एक गाऊन झाला आता दुसरा काय मोस्टली या रूटला जाताना ना मी येतेच या काकांच्या इथेच वडापाव खातो. पोवले वडापाव सेंटर आहे. बेस्ट है. चेस वड़ा पाव. टेस्ट में बेस्ट पोवले वडापाव. ब्रँड इज ब्रँड 1930 1930 पासूनच आहे. दो वड़ा पाव और एक वड़ा आधा आधा करके खा लिए और निकल पड़े अपनी डेस्टिनेशन की ओर रेवदंडा फोर्ट एंड बीच. उसके बाद कुछ अलग प्लान है वो आगे बताएंगे लेकिन अभी इधर ही जाएंगे. लेकिन तुम मराठी पे आ. हाँ वो तो बीच बीच में हिंदी आ सकता है भाई. अरे भाई इंग्लिश को तुम बोलोगे नहीं. साला इंग्लिश बोलता है हिंदी भी आएगा तो क्यों. और रामेश्वर टेम्पल आणि काय मस्त टेम्पल आहे यार. तर ह्यावरचा एक वेगळा व्लॉग आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवू. सध्या तुम्हाला असं जस्ट दाखवतोय. खूप मस्त आहे. आणि आपल्या मुरुडला पण जायचं आहे नाहीतर मग हा पण एक्सप्लोर केला असता. ठीक आहे. अरे द केक शॉप मॉन्जिनिस से याद आया. समीर और मैं मॉन्जिनिस में दोस्त बने थे. हाँ कॉलेज से
पार्ट टाइम जॉब से परमानेंट दोस्त हो गए। हाँ वो तो बात सही है। ये घर ही तू ही ना बीच में ऐसा दौर आया था कि दोनों को टाइम नहीं मिल रहा था क्योंकि जॉब इधर उधर चेंज हो गए थे। मैं पनवेल ये उधर उधर की बातें होती थी। सर उसके बाद एक राइड किया हमने महाबलेश्वर। उसमें स्वप्निल, करण, मैं और समीर था। तो वो राइड से फिर हमारा यहाँ वहाँ घुमाना सब चालू हो गया और इस तरह से फिर पक्का हो गया रिश्ता। आलू ले लो, कांदे ले लो, सुबह बिका एक आलू ना बिका एक कांदा, आधा। अब हा मी बोलत होतो, हा एक जो दरवाजा आहे ना, हा पण एक फोर्टचा भाग आहे। त्याची पण काहीतरी एक कहाणी आहे, पण त्यात मला मी विसरलो। तोडले आहे तोडून तो रस्ता केलाय आणि इथूनच कुठून तरी आपल्याला पुढून राईड घेऊन फोर्ट कडे जायचं आहे। फोर्ट देखना अच्छी बात है, लेकिन फोर्ट को लेके बैठे रहना ये तो सही नहीं है। शुभरात्रि। अबे सुबह है, दिवसाचे व्हिडिओ लागतो शुभरात्रि। तरी लोक बघतात आणि इथं आम्ही जीव तोडून लॉग बिग बनवतो, आम्हाला बघत नाही। नेक्स्ट राइड रेवडंडा किल्ला राइट को जाने का है। काशी चौपाटी आणि कोरलाई चौपाटी सरळ लेफ्टला सातखानी बुरुज। तर हा राइड घेऊन तुम्हाला फोर्ट कडे जायचं आहे। अब जाने का किधर से है? ये सीधा सातखानी बुरुज। इसका क्या है पण ते काय आहे? काम चालू आहे भाई, पार्किंग आहे इकडे? पार्किंग आहे, कुठे पण लावू शकतो। तर इथून आपण आलोत, इकडे आपली कार पार्क आहे आणि हा एंट्रन्स आहे फोर्ट कडे जायचा। तर जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं आहे। तर हा एक मोठा टावर आहे आणि त्याच्यावरती एक झाड आहे। तो कसा काय अजून तिथे आहे, त्याला पाणी कसं मिळतंय काय माहिती नाही यार, कसा काय जगतोय, नाही तर पडायला पाहिजे होता। दिसतोय का तुम्हाला? हा ना, कसला वाटतं यार। तर जास्त करून इथे प्री वेडिंग शूटिंग वगैरे होतं, पण आता त्याच्यावर तिथे लिहिलेलं स्ट्रिक्ट लिहिलेलं आहे की ते प्रोहिबिटेड आहे। आणि इथे आहे ना, हा असा कधी कर्वमध्ये एक असा दरवाजा होता, तुटलेला आहे। तर मित्रांनो, हा आहे सातखानी बुरुज। ॲक्च्युली हा एक वॉच टावर आहे। वॉच टावर कशासाठी, तो समोर त्या बाजूला तिकडे नंतर मी दाखवेल तुम्हाला। तिकडे जो कोरलाई फोर्ट आहे तिकडे आणि जो आजूबाजूला परिसर आहे समुद्रातला, की इथून कुठला ते जहाज वगैरे येतोय का आहे ते त्याच्यावर वॉच करण्यासाठी तो हा एक टावर होता। तर इथून सगळं वॉच केलं जायचं। पण एक सवाल आ रहा है, सारा पेड़ ऊपर कैसे? परिसर इथला खूप मस्त आहे यार। ऊन लागायला लागलं पण आपण सावलीत आहेत बाई। तर टावरच्या खाली असे तोफ वगैरे ठेवलेले आहेत। तिथे एक आहे, हा एक आहे आणि इकडे पण हे बरेच तोफ इथे ठेवलेले आहेत। म्हणजे हे तोफ आधी ना मला वाटते फोर्टवर असे तिथे वरती वगैरे किंवा वॉच टावर इकडे काय ठेवले असतील। टावरवर तर नाही वाटत, बट इथे पण काहीतरी हा स्ट्रक्चर आहे पाण्यासाठी असेल किंवा काय, किंवा इथे पूर्ण इमारत असेल अशी वरती, तर ती आता तुटलेली आहे। कचरा कुंडी पण इथं ठेवलेली आहे। सॉरी फॉर डिस्टर्बन्स, तिथे काहीतरी बाजूला काम चालू आहे, सो आवाज तुम्हाला येऊ शकतो। आणि हा टावर बघितल्यावर आम्हाला आठवण येते सेंट अगस्टिन चर्च। तो आहे गोव्यामध्ये, गेलेलो आहेत बरेच वेळेला, 2-3 टाइम, जास्त नाही, पण त्याचं नाव आता आठवतं। असंच एक आहे तिथे सिंगमची शूटिंग पण झालेली आणि हा पूर्ण आहे तिथं फक्त एकच अशी भिंत आहे। हा पूर्ण चौकोनी आहे। एक विचार होता की ड्रोन शॉट घ्यायचा, असा पॉसिबल होत नाही कारण तिथे आतमध्ये ना खूप कबूतर आहेत। एक तर कबूतर माझ्या ड्रोनवर येऊन बसेल, नाही तर ते उडतील, सगळं डिस्टर्बन्स नको म्हणून वरून ड्रोन शॉट घेतलेला आहे। तर ते ड्रोन शॉट तुम्हाला नक्की दाखवेल। आणि अजून आजूबाजूला बघाल तर हा एक रूम आणि त्याच्या बाजूला हा एक रूम।
त्याच्या आतमध्ये गेलं तर ही पर्सनल प्रॉपर्टी केलेली है। और इसको क्या मिला है? नारियल तोड़ने का, फोड़ने का पानी है। लेके चलो यार यहाँ से कुछ। ठीक है। तर इथे ना एक तो माणूस होता, तो बोलत होता की 36 किल्ले आहेत, एकच नाही आहे। बरं ते सगळे काय एक्सप्लोर आपण करणार नाहीत, फक्त जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतोय। आणि तुम्हाला मी बोललेलो जो कोरलाई किल्ला तो आहे इकडे। हा तुमच्या समोर आहे कोरलाई किल्ला। आणि ह्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला एकदा पावसाळ्यात आलेलो, पावसाच्या थोडं नंतर आम्हीच दोघे होतो। हां पावसाळ्यानंतर आलेलो, पण दिवस असे पावसाळ्याचेच होते, पाऊस पण आलेला नाही का। हां पण खूप मस्त वाटतं इथून। तर ह्याच्यावर वॉच ठेवायला आणि आजूबाजूच्या परिसरावर वॉच ठेवायला हा वॉच टॉवर केलेला पोर्तुगीजांनी। आणि हा आहे तुमच्या समोर बीच। इथे एक स्पेशल गोष्ट अशी आहे की इथे टेंट कॅम्पिंग पण होते, तिथे काहीतरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण असं संध्याकाळी येतात। संध्याकाळी मोस्टली 4ला काहीतरी चालू होतं आणि रात्रभर काय बाहेरचे लोक सगळे एकत्र येऊन नाचगाणी वगैरे सगळं काय कॅरम काय स्पोर्ट्स वगैरे खेळले जातात। सो ती पण सोय आहे इथे, बहुतेक इथेच आहे समोर, पण आता तिकडनं आम्ही गेलो नाही। तो तिथे टॉवर आहे, आता तिकडून आपण आलो बीचवर आणि बीचचा नजारा काहीतरी असा आहे, खूप मस्त वाटते बीचवर। बीचचा माहिती होता बघितलेला। आणि इथे काहीतरी हा जो तटबंदी आहे त्याला काहीतरी खाणी पडलेले आहेत। हां हां पाणी इथपर्यंत येतोच ना। तर तिकडे मग एक जण वरती त्या बुरुजावर चढायचा प्रयत्न करत होता पण आलाय खाली। तर या बाजूला पहिला बघू कसं आहे काय। आणि समोर तिथे ते काहीतरी मशिनरी आहे, तिकडे शिप आहे, तिथे काय करतात माहिती नाही, रेती करतात का काय अजून त्यांचा विषय आहे माहिती नाही। तिकडे कोरलाई फोर्ट, तर बघू जसं आहे तसं तुम्हाला दाखवू, रॉ दाखवू। लगेगा ना तो अच्छा दिखेगा ना भाई, तो फोटो व्हिडिओ का निकाल के थोडासा चलेगा। जास्त करून इथे ना प्री वेडिंग्सच होतात, कारण फोर्ट तसा आहेच। अजून एक पुढे बुरुज आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला एक बंद पडलेली किंवा बुडलेली शिप दिसेल, जशी आम्ही मीडिया पोर्टवर बघितली रत्नागिरीमध्ये, जी किनारा लागलेली, त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला। बघितला नसेल तर परत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवील मी, तर तो पण नक्की बघणं, मस्त व्हिडिओ आहे। तो सीन वेगळा आणि आता इथे सीन वेगळा आहे। सो खूप मस्त वाटतं। थोडासा आमचा टायमिंग चुकला आहे, बट चुकतोच, ऊन लागायला लागलं आहे आणि म्हणजे हा ऊन जरा बरा आहे, तुझी आहे लागतो यार, बघ ना सनस्क्रीन पण नाही लावली, त्याला पडते तो। तर बघूया पुढे अजून कसं काय आहे ते। आणि त्या बोटीच्या इथून आपण एक ड्रोन शॉट पण घेऊ, कारण सॉरी टू से आपण मुरुड बीचवर किंवा मुरुडला जात नाही, कारण तो प्लॅन कधीतरी वेगळा करू, कारण इथे टाईम स्पेंड झाला आहे, सकाळी निघायला पण टाईम झाला आहे आणि आता दुपारी तिथे कडकत्या उन्हात जाऊन मजा येणार नाही। सो ती कधीतरी वेगळी प्लॅन करू। तर इथं जे काय आहे ते आपण एक्सप्लोर करू, दाखवू तुम्हाला। तो बघूया इकडे अजून काय आहे। मला वाटलं तो जो बुरुज होता तो शेवटला असेल, बट त्याच्या पुढे आहे काय, याच्या पुढे अजून काय असेल तर ते पण बघू आपण। ये बोल रहा है कि कौन है बे भोक रहा है, कौन भोक रहा है बे, भोक रहा है बे, सोने दे मेरे को। हां तर हा या बाजूचा शेवटचा बुरुज आहे, तिकडे नंतर मग झाडे झुडपे सगळं आहे। ठीक आहे, तर इथूनच एक अजून एक ड्रोन उडू आणि मग आपण त्या साईडला जाऊ।
मित्रांनो त्या दुसऱ्या टोकावरनं आता ह्या टोकाला आलेलो आहोत आणि असं काही वेगळं नाही आहे. अशीच एक तटबंदी आहे आणि कुत्रे मांजरे फिरतात इथे. पुढे नागाव बीच असेल, त्याच्या पुढे अक्षी बीच, अलिबाग फोर्ट वगैरे सगळं असेल. तिकडनं आता आपण आलेलो आहोत आणि जाणार आहोत इकडे. हे बघा पुढे पण अजून बुरुज वगैरे तटबंदी आहे आणि हे इथं कॅम्पिंग. सो फायनली परत आम्ही पार्किंग जवळ आलेलो आहोत. इथं गाडी पार्क होती आपली आणि हा समोर तुमचा फोर्ट. इकडे हे जे तुम्हाला दिसतं हे कॅम्पिंगसाठी, टेंट कॅम्पिंगसाठी मोस्टली. हे बाबा अरे मुंगलिया मुंगलिया काट दे रे. तिथे जास्त होत्या. तर मोस्टली विकेंडसाठी असतात ते टेंट कॅम्पिंग. तर झालं आमचं एक्सप्लोर करून, तुम्हाला पण दाखवलं. जास्त काय असं नाही आहे, तटबंदी आहे, बीच आहे, हा वॉच टावर, समोर कोरलाई फोर्ट आणि तिकडे ते तुम्हाला थोडं शिपचे ड्रोन शॉट दाखवले तेवढंच आहे. तर मित्रांनो मुरुडला तर आपल्याला जायला नाही मिळालं आहे. तो अफसोस है इस बात का. तो आज के लिए इतना ही. तो मिलते हैं अभी नेक्स्ट व्लॉग में. तब तक के लिए राइट सेफ, बी सेफ.